उपासाचं पान, पिण्याचं पान, पान मूस, पान टीन, पान कबाब, पान जामुन, पान केक, पान रोल. कोल्हापूरच्या घळसासी कुटुंबातल्या नव्या पिढीच्या सुनांनी पानाच्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल 400 व्हेरायटीज तयार केल्यात. सुग्रास जेवणानंतर विडा खाणं ही भारताची परंपरा आता जगभरात पोहोचली आहे. विड्याची हीच महती ओळखून कविता आणि ज्ञानेश्वरी घळसासींनी परंपरागत विड्याचा मॉडर्न अवतार आणलाय. या दोघी लग्न होऊन सासरी आल्या तेव्हा त्यांच्या सासूबाई छोट्या मोठ्या समारंभासाठी पानाच्या ऑर्डर्स घेत असत. दोन्ही सुनांनी आपल्या सासूकडून ही कला आत्मसात केली आणि मग काय व्यवसाय अगदी जोरात पुढे जाऊ लागला. जेव्हा मी पानं शिकले त्यावेळेला ऑर्डर अशा काही मोठ्या येत नव्हत्या. मी थोड्या म्हणजे कुणाचा वाढदिवस आहे, कुणाचा हळदी कुंकू आहे, कुणाचं आणि कसली पार्टी आहे काय, अशातर्फे 25-30 अशी ऑर्डर घेत गेले माझी मी. आणि आता ते पुढं जाऊन हजारोंच्या ह्याच्यात गेलेला आहे तो आकडा पूर्णपणे. आणि आता बाहेरून आम्हाला खूप ऑर्डर्स आहेत, म्हणजे गोवा, पुणे, मुंबई अशा ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर आता आम्हाला सुरू झालेल्या आहेत. आज घळसासींचं घर पानाची प्रयोगशाळा बनलाय. प्रत्येक संकल्पना ही युनिक असावी हा त्यांचा आग्रह आजही कायम आहे. या जोरावर कोल्हापूरसह पुणे, मुंबई आणि गोवा इथून त्यांना पानाच्या मोठ्या ऑर्डर्स येऊ लागल्या. दररोज किमान 2000 पानं तयार करून पार्सलची सोयही केली जाते. या व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांनी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केलाय. पान म्हणजे फक्त खायचं अशी आता संकल्पना मर्यादित राहिलेली नाही, तर प्यायचं पान सुद्धा आहे, उपासाला चालणारं पान सुद्धा आहे. आणि आपल्या केकमध्ये जो प्रकार मिळतो चॉकलेट मूस म्हणून असतो तो सुद्धा आम्ही पानात काढलेला आहे, पान मूस म्हणून. ते तुम्ही चमच्यानी खाऊ शकता. आणि लहान मुलांना चॉकलेट हे खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही चॉकलेट पानामध्ये भरपूर व्हरायटी काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत भरपूर प्रत्येक व्यक्ती हे पान खाऊ शकते. आता आपल्या हल्ली जे सुरू आहे व्हॉट्सअप आणि फेसबुक ह्याचा आम्ही वापर करतोच आणि आम्हाला ऑर्डर ज्या येतात त्या SMS द्वारेच आमच्या कन्फर्म होतात. 1972 साली पानाच्या छोट्याशा टपरीपासून सुरुवात करून विनायक घळसासी यांनी राजाबाळ पान हा आपला पानाचा ब्रँड कोल्हापूरकरांसाठी तयार केला. त्यांचा हाच वारसा पुढे त्यांची मुलं चालवत असली तरी त्यांच्या सुनांनी आपल्या परंपरागत व्यवसायाला नाविन्यतेच्या जोरावर यशस्वी बनवल्याचं समाधान सासरे विनायक घळसासी व्यक्त करतात. पूर्वीची जी पान संकल्पना होती ते साधं मसाला पान, साधं पान असं होतं. आता यांनी याच्यामध्ये नवीन व्हरायटी आणलेल्या आहेत. जुनी संकल्पना जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आता हे सगळं नवीन चालू झालेलं आहे. कॅडबरी मसाला, समोसा मसाला, स्पेशल मसाला, गोविंद वेडा, अमुक हे जे चालू झालेलं आहे हे या लोकांनी सगळं निर्माण केलेलं आहे. आणि जुन्या परंपरा आणि नवीन हे असं मिळून कॉम्बिनेशन करून त्याचं त्या पद्धतीनं त्यांनी ते वाढवत नेलेलं आहे आता पुढं. एरवी पुरुषांची मक्तेदारी असणारा पानाचा व्यवसाय ही चाकोरी मोडून कविता आणि ज्ञानेश्वरी घळसासी यांनी तो यशस्वी करून दाखवलाय. शिवाय परंपरेला नाविन्याची जोड देऊन काय साधता येतं याचे उत्तम उदाहरण घळसासी जावांनी दाखवून दिलंय. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.